सर नमस्कार. पवित्र पोर्टल आज आलेली नवीन सूचना. 16 तारीख आहे आज. तुमची शेवटची तारीख आहे. मुदतवाढ होईल नाही ते नंतरच आहे, परंतु आताची पवित्र पोर्टल आलेली महत्त्वाची सूचना आपण बघूया. लॉक करण्यासंदर्भामध्ये आहे आणि सविस्तर सर्वांनी पहा. पवित्र पोर्टल पसंती क्रम लॉक करण्याची अंतिम मुदत आणि अचूक रणनीती 16 ऑगस्ट. शेवटचे काही तास चुका टाळा आणि योग्य त्या ठिकाणी निर्णय घ्या. तुम्ही जर पाहिलं असेल तर सद्यस्थिती आहे, हजारो उमेदवार अद्याप प्रलंबित आहे. पसंती क्रम किती जणांनी दिलेले आहेत तर विना मुलाखत 1,49,807 जणांनी पसंती क्रम दिलेत, प्रेफरन्स दिलेत. मुलाखतीसह 1,40,623 जणांनी दिलेले आहेत व कोणी नाही दिलेले आहे तर इकडे पसंती क्रम प्रलंबित यादी दिलेली आहे. विना मुलाखत मध्ये 7,674 जण आहेत ज्यांनी पसंती क्रम दिलेले नाहीयेत किंवा प्रलंबित ठेवले. मुलाखतीसह 16,498 जण आहेत ज्यांनी पसंती क्रम दिले नाहीये. तुमच्याकडे काही तास वेळ आहे, त्यामुळे निष्काळजीपणामध्ये मागे राहू नका. चांगले मार्क आहेत, पटकन दिशे देऊन टाका. आजची मुदत चुकवल्यास मोठे नुकसान होऊ शकते. लॉकच नाही केलं तर पुढच्या प्रक्रियेला तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाहीये. त्यामुळे वास्तव काय आहे, मुदतवाढ मिळेल का, मिळेल तो नंतरचा प्रश्न आहे, पण आता तुमच्याकडे काही तास शिल्लक आहे. तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा मुदतवाढ मिळेल शक्यता आहे, परंतु त्यापेक्षा महत्त्व जर पाहिलं असेल तर अत्यंत कमी शक्यता आहे. दोन फॅक्ट आहे. पोर्टलवर सध्या कोणतीही तांत्रिक अडचण नाहीये. यापूर्वी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि नवीन अधिकृत सूचनेमध्ये मुदतवाढीचा कुठलाही त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला नाही. मग कोणत्याही आशेवर न राहता आजच तुमची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करून टाका. वाढन न वाढन तो नंतर. तुम्हाला लॉक करायचे की नाही बघा. पसंती क्रम जनरेट केले आहेत का? हो. उपलब्ध पर्यायावर रुजू होण्याची तुमची 100% खात्री आहे का, तयारी आहे का? तर त्वरित त्या ठिकाणी लॉक करून टाका. तारीख वाढेल मग परत चेक. आता वेळ राहिला नाही. तुम्हाला त्या ठिकाणी किंवा मुलाखतीला जायची इच्छा जर नसेल तर प्रेफरन्स लॉक करू नका. प्रेफरन्स जर लॉक नाही केले याचा तुम्ही या भरतीतून बाहेर नाहीये, परंतु हा जो टप्पा आता ज्या जागा आल्या या टप्प्यातून तुम्ही बाहेर असणार आहात. ठीक आहे. जर तुम्ही पसंती क्रम लॉक केले नाही तर तुम्ही बाद होत नाहीत. स्पष्ट सांगितलं त्यांनी आजच्या जे काही त्यांचं सूचनापत्र आलं त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त या टप्प्यापुरते बाहेर राहाल, परंतु भविष्यातील नवीन जाहिरात येतील त्यासाठी पूर्णपणे तुम्ही पात्र आहात. आता जे काय पवित्र पोर्टलला जागा आल्या त्यातून तुम्ही बाहेर, पण दुसरा टप्पा ज्यावेळेस येईल, ठीक आहे, लिस्ट लागेल त्यावेळेस तुम्ही पात्र असणार. आता एकदाच निवड हा नियम नेमका कसा आहे तर बघा, इथं तुम्हाला दिसतंय गेट इन झाला तुम्ही शिक्षक म्हणून, पण कुठं गुणवत्तेनुसार निवड झाली तुमची. कुठं विना मुलाखत साठी जर तुमची गुणवत्तेनुसार निवड झाली असेल तर मुलाखतीसह प्रक्रियेचे दरवाजे तुम्हाला बंद आहे. बघा, विदाउट इंटरव्ह्यूला तुमची मुलाखत तुमची निवड झाली असेल तर विथ इंटरव्ह्यूचे जे काय आहेत तर ते दरवाजे तुमच्यासाठी बंद आहे. मग जर मुलाखतीद्वारे एखाद्या संस्थेने तुमची निवड केली तर भविष्यातील गुणवत्ता यादीतून तुम्ही डायरेक्ट बाहेर, तिथं तुमची फायनल निवड असणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की पोर्टलवर एका टप्प्यामध्ये तुमची जी काय प्रक्रिया असणार ती एकदाच निवड होते. निवड झाल्यानंतर इतर सर्व पर्याय त्या ठिकाणी आपोआप काय होतात, बंद होतात, क्लोज होतात. आता निवड प्रक्रिया आहे ती एकदा समजून घेऊया. काय नेमकं निवड प्रक्रिया. परिणाम विना मुलाखत इथं दिलंय आणि इकडे साईडला तुम्हाला मुलाखतीसह दिलेला आहे. बघ निवड कुठं झालेली आहे तर बघून घ्या. इथं तुम्हाला विना मुलाखत दिलंय, ठीक आहे, आणि इकडे मुलाखतीसह म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू या गव्हर्नमेंटच्या जागा किंवा संस्थाच्या काही विदाउट इंटरव्ह्यू असत्या, आणि इकडे तुमच्या संस्थेचा मुलाखतीसह. मग निवड झाल्यास काय आहे, समजा थेट नियुक्ती तुमची जर इथं विना मुलाखत विदाउट इंटरव्ह्यूला जर तुमची निवड झाली असेल तर तुम्ही ही जी प्रक्रिया आहे कुठली मुलाखत त्या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडता. ठीक आहे. इकडं मुलाखत द्यावी लागेल. संस्थेने निवडल्यास भविष्यातील प्रक्रियेतून तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीसह बाकीच्या प्रक्रियेतून डायरेक्ट बाहेर. जबाबदारी खात्री असेल तरच त्या ठिकाणी काय करायचं, तुम्ही प्रेफरन्स लॉक करा. मुलाखतीला तुमची जायची तयारी आहे का आणि त्यासोबत बाकीची प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती, ती जर तुमच्याकडे असेल तर इथं लॉक करा. ओके. रणनीती काय आहे तर नको असलेल्या जागा आहेत त्या त्वरित त्या ठिकाणी काढून टाका. फक्त इच्छित संस्थांची थोडक्यात मोजक्यात तुम्हाला माहिती आहे, इथं संस्था चांगल्या जे काय असेल ती पद्धत त्यानुसार तुम्ही तेवढ्या संस्थाची त्या ठिकाणी काय करा, निवड करा. मग आता अंतरात जसं आपला पहिला असेल तुम्ही अनेक जण आहेत, आता हेच फॉर्म्युला सगळ्यांनी सरासरी वापरलेला आहे. कुठला, रिक्स घ्या, सुरक्षित चांगले मार्क आहेत तरीही त्या ठिकाणी पार
गडचिरोली, गोंदिया, भंडारा तिकडचे अरे चांगले मार्क आहे भाऊ, तुझं घरी इथंच होऊ शकतं ना शेजारी. सुरक्षिततेसाठी तुम्ही नको असलेली दूरची विना मुलाखत शाळा लॉक करता, तिथे तुमची निवड होते. निवड झाली, घराजवळच्या मुलाखतीसह शाळेसाठी तुमचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. मग अंतिम लॉक करण्यापूर्वी तुम्हाला जिथं अजिबात जायचंच नाहीये ते पसंती किंवा अनलॉक करून आत्ताच काढून टाका. आता अनेक जण आहेत, हा गैरसमज भरपूर जण. प्रेफरन्स नॉट एलिजिबल हा टॅब कोणासाठी आहे तर लक्षात ठेवा, हा टॅब कोणासाठी आहे, फक्त ज्या उमेदवारांचे भरपूर उमेदवार आहेत, पसंतीक्रम जनरेट होऊ शकले नाही त्यांना कारण सांगण्यासाठी हा त्या ठिकाणी नवीन टॅब आलेला आहे, प्रेफरन्स नॉट एलिजिबल टॅब. तुमची कृती आहे, जर तुमचे पसंतीक्रम यशस्वीरित्या पूर्णपणे जनरेट आणि लॉक झाले असतील तर या टॅबकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. अजिबात तुमचं काही देणं घेणं नाहीये, तुम्हाला कोणतीही अतिरिक्त त्या ठिकाणी कृती करायची सुद्धा काय गरज अजिबात नाही. अंतिम 3 टप्पे आहेत, ही चेकलिस्ट चेक करा. तुमच्यासाठी महत्वाची पहिली पडताळणी कुठली आहे, यादीत अशी कुठलीही शाळा आहे का जिथे तुम्हाला अजिबात रुजू व्हायचे नाही, असल्यास त्वरित ती अनलॉक करून टाका. निर्णय, तुम्ही या फेरीतून बाद राहण्याचा निर्णय घेत आहात का, असल्यास पसंतीक्रम अनलॉक अवस्थेत जसे आहे तसेच राहू द्या. कृती, सर्व योग्य असल्यास पसंतीक्रम लॉक करा. ठीक आहे, डॅशबोर्डचं स्टेटस आहे ते तुमचं लॉक असल्याची खात्री करा. तेवढी झाली, संपला विषय. कोणाला त्या ठिकाणी वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल, कागदपत्र पडताळणी असेल, सपोर्ट असेल, काही शंका असेल, वैयक्तिक रणनीती असेल, ती सगळे आपल्या ऍपवर तुम्हाला दिली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍपची लिंक दिलेली आहे. काय ऍपचं नाव तर श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे, श्री अकॅडमी. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. ओके, किंवा हा आपला नंबर आहे 9552629563. कागदपत्रा संदर्भामध्ये आता लक्षात ठेवा, अनेक जणांची निवड तर होते, मार्क पण चांगले आहेत, परंतु ही एक जी गोष्ट आहे कागदपत्र पडताळणी, यामध्ये अनेक जण अपात्र ठरतात. मागच्या सुद्धा अनेक जण आहेत, मार्क चांगले होते, डॉक्युमेंटमुळे त्यांना घरी बसावं लागले पूर्ण प्रोसेसमध्ये. असं सुद्धा तुमच्या बाबतीत होऊ शकतं. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. काही महत्त्वाचे अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत तिथं मिळते. ठीक आहे, जे कोणी असतील सीटीटी पेपर असेल तर आपला गेस्ट पेपर आलेला आहे, ज्यांना गेस्ट पेपर पाहिजे असेल तर या नंबरला शेअर करा, संपर्क करा व्हॉट्सअपला. ठीक आहे, क्लासचा नंबर आहे, फक्त व्हॉट्सअप करा, कॉल करू नका. थांबतो. हा टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याची लिंक दिलेली आहे ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. ऍप आहे श्री अकॅडमीचं, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, जॉईन करून घ्या. ठीक आहे.